हे गाईस कशा आहात? आशा करतो चांगलेच असतात. 3:10ला कारण की 3:30ला आय टीचं लेक्चर आहे. मिसने ग्रुपवर टाकलेलं बॅच 1 आणि बॅच 2चं आय टीचं लेक्चर आहे. तर त्यासाठी जायचं आहे परत. तर डायरेक्ट मी तुम्हाला कॉलेजमध्ये भेटतो. तर गाईज मी कधीपासून ट्राय करत होतो माझी फाईल सेव्ह होण्यासाठी. सेव्हच होत नव्हती माझी फाईल. श्रवणला बोललो तो आपल्या मर्गांमध्येच बिझी आहे. गाईज आता मी घरी आलो आहे. शाळेत मम्मी झोपली असणार. जागी आहे. पप्पाशी बोलतो. गाईज आता मी आलो घरी आणि आज बनवणार आहे मी कस्टर्ड पुडिंग सॉरी. अरे पुडिंग बनवणार आहे. पुडिंग बोले तर त्यासाठी हे इम्पॉर्टंट आहे कस्टर्ड पावडर. खूप पहिले आहे की नाही ते तरी बघावं लागणार. अरे समजलं रे. हा हाय एवढी आहे. तर काही तुम्हाला माहिती आहे का कोण तर ना समोसा खात होतं. समोसा त्याचा थंड झाला वाटतं. खूप थंड झाला समोसा त्याचा. तर आता मम्मी बनवणार. मी फक्त मदत करणार मम्मीची. तर डायरेक्ट तुम्हाला पुडिंग बनवताना भेटतो. तर गाईज अराउंड 4 चम्मच साखर याच्यात टाकली आहे आणि याला म्हणजे पूर्ण मेल्ट होणं आहे. पहिले तर थोडासा फास्ट करा गॅस स्टार्टिंगमध्ये. त्याच्यानंतर जवळ ये म्हणजे तुम्हाला वाटतं हां ही थोडंसं करप्याला आलं आहे. म्हणजे बघा थोडं ना चिपक्याला लागलं आहे. तर काही साखर जी मेल्ट झाली ना त्याला ना एक याच्यामध्ये टाका ज्याच्यात ते पूर्ण मिक्स होईल. आणि त्याच्यानंतर ना इकडं दूध उकायला ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये ना हे टाकलं. तर काही जे ना असं फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे याच्यानं डिझाईनवर कसले आली आहे म्हणजे खालून टाकलं ते. तर आता ये इकडे ना दुधाची कस्टर्ड पावडर टाकली आणि 1 चम्मच ये साखर आणि ते ना आता डायरेक्ट याच्यात जाणार. हे डिझाईन झालं बनली याची नसासारखी. तर गाईस हे बघा आता नाही घट्ट झाले आणि ना आता अराउंड गरम आहे. याला ना थोडंसं म्हणजे थंड झालं नाही त्यानंतर त्याला फ्रीजरच्या मध्ये ठेवा. फ्रीजरमध्ये अराउंड 5 तास तरी ठेवा. म्हणजे समजा आता 7 वाजताही मी ठेवेन. 7, 8, 9, 10, 12ला काढायचं आहे. 12ला नाही तर 11ला. 11ला काढा नाही तर 12ला. म्हणजे मध्ये बघा काय आहे त्याचा रिस्पॉन्स. बघा. तर गाईस आता ही जी पुडिंग आहे ती तर काढणार आहे मी 11 वाजता. तर ही पुडिंग कशी झाली ते तुम्हाला मी उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगणार. तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर सबस्क्राईब करा. लवकर भेटून ब्लॉगमध्ये. बाय.